तेव्हा आम्ही ट्रॅव्हल करत होतो विरारला. आम्हाला पालघरहून जाताना ना एक घाट लागतो, वाघोबा घाट. ती बाई 120च्या स्पीडने धावा लागलेली कारबरोबर. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तेव्हा आम्ही ट्रॅव्हल करत होतो विरारला. विरार ईस्टला माझं मामाचं गाव आहे, तर तिकडे आम्ही लग्नाला गेलेलो. तर आम्हाला पालघरहून जाताना ना एक घाट लागतो, वाघोबा घाट. तुम्ही ऐकलंच असेल वाघोबा घाट. तर आम्ही रात्रीच्या वेळी तिकडून निघालो पालघरवरून, आणि रिटर्न येताना सर्व लग्न वगैरे अटेंड केलं, मस्त चिल होते सर्व. मी, माझे आईबाबा, माझी बहीण आणि माझा कझिन दादा, जो गाडी चालवायला होता. तो मग आम्ही लग्न म्हणजे लेट नाईट लग्न अटेंड करून 1-1:30 वाजता आम्ही रिटर्न येत होतो वाघोबा खिंडीतून. तर इकडे वाघोबाचं मंदिरही आहे. त्याच्या आधीच स्टार्ट करताना म्हणजे वाघोबाच्या खिंडीत माझा एक इन्सिडेंट असं म्हणजे फेस केला मी, किंवा दिसलं मलाही दिसलं. म्हणजे आमच्या 5 जणांमधून फक्त माझी मम्मी होती, तिला नाही दिसलं बिकॉज ती एकदम कॉर्नरच्या सीटवरती होती, म्हणजे लेफ्ट साईडला, आणि आम्ही सर्व ऑलमोस्ट इकडे होते. तर माझा दादा गाडी चालवत होता, माझे पप्पा पुढे बसलेले, आणि मागे मी, माझी दीदी आणि मम्मी. ओके. सो जसं आम्ही घाट एंटर केला, म्हणजे थोडं 1-1.5 किलोमीटर नंतर, तर 1-1:30 वाजलेला. तर आम्ही जात होते आणि आम्ही जस्ट बघितलं की एक कार, म्हणजे हाफ कार, मे बी ॲक्सिडेंट झालं असेल किंवा काय, तर त्याचे पुढच्या 2 सीट्स आणि त्याचा बोनेट, आणि एक माणूस त्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेला आहे, आणि समोर एक बाई उभी आहे, म्हणजे पूर्ण. आणि त्या माणसाची पोझिशन पूर्ण ना अशी, म्हणजे म्हणजे यू टर्न कसं घेतोय आपण, पूर्ण अशी होऊन पूर्ण अशी इथपर्यंत, आणि असा बघतोय, आणि समोर बोनेटवरती 2 मुलं बसलेत. तो हे फील झालं ड्रायव्हिंग सीटवर असा म्हणजे असा बसलाय मी, तर तो असा होऊन पूर्ण असं बघून असं त्या दोघांना बघतोय, आणि समोर त्याच्या, आणि त्या बोनेटवरती 2 मुलं बसलेत, आणि मागे जसा बोनेट संपेल जमिनीवरती एक बाई उभी आहे समोर. हां. फक्त हे व्हिज्युअल्स मला 8 ते 9 सेकंदापर्यंत असं दिसलं. मी एक शब्द नाही बोललो कोणाला, काय नाही, माझ्या पप्पानी कोणाला काय बोललं नाही, मी बोललो नाही, दीदी बोलली, आणि दादाने तर बघितलंच जाता म्हणजे जाता, आणि असं म्हणजे आपली नजर जाते ना एक, कारण एक जशी अशी फ्लॅश, जशी लाल लाईट होत होती, ब्लिंक. तर हे झालं, आणि हे बघितलं व्हिज्युअल्स. माझ्या दीदीने माझा असा हात पकडला. अच्छा. अचानक माझा हात पकडला, आणि मीही काय नाही, मी डोळे बंद करून असं थोडं नॉर्मल झालं. 5 मिनटं झाली, पुढे गेलो. माझा दादा अचानक गाडी फास्ट चालवायला लागला. अचानक म्हणजे अचानक 100, 110, 120, ते पण घाटावरती, यू टर्न्स वगैरे असे एकदम फास्ट चालवलं. माझ्या पप्पाने विचारलं, काय एवढं फास्ट चालवते गाडी? हळू झालो, आणि काय भूताचं वगैरे म्हणजे काय दिसलं वगैरे काय असं काय मेन्शन नाही, डिस्कस काहीच केलं नाही आम्ही, हिंमतच नाही झाली. बरोबर. आणि माझा दादा, जसं मग गाडी फास्ट चालवला, माझा दादा एवढंच बोलला, आणि माझी मम्मी झोपलेली, तर तिला नाही माहिती, तिने बघितलंही नाही. हां. तर माझा दादा एवढंच बोलला, काहीच बोलू नका, फक्त तुमच्या खिडकीच्या बाहेर बघा, आणि काहीच बोलू नका, फक्त बघा तुम्ही. मग तिघांनी असं बघितलं, ती बाई 120च्या स्पीडने धावा लागलेली कारबरोबर, तुमच्या कार बरोबर. हां. हे रिअल पर्सन कोण धावेल का 120च्या स्पीडने? होऊच शकत नाही. कारची स्पीड मॅच करत होती बाई. आणि जिथपर्यंत घाट संपत नाही ना, म्हणजे ऑलमोस्ट 7-8 किलोमीटरचा घाट आहे, तर जिथपर्यंत घाट संपत नाही तर तिथपर्यंत होती ती. असं म्हणजे तिचं मे बी हद्द तिची संपली असेल, तर मग ती डिसअपिअर झाली. आणि हे फील झालं, आणि हे फील झाल्यानंतर ना मला म्हणजे 2-3 दिवस मला सुचतच नव्हतं. माझ्यावर कोण बिलीव्हही नव्हतं करत, पण मला आणि माझ्या फॅमिलीला माहिती आहे मी काय फेस केले ते. ज्याला दिसलं त्याला समजतं. तुम्ही बिलीव्ह करा नाही करा, बट आय नो की मी काय फील केलं. ते तुझं फर्स्ट टाइम. आणि त्यानंतर मी खरंच म्हणजे एनर्जीज बिलीव्ह करायला लागलो.
म्हणजे असं होईल तर कोणीही हा बिलीव्ह कोणीही बिलीव्ह करेल यार, म्हणजे हा तेच ना, त्या फॅमिलीचं तिथे ऍक्सिडेंट वगैरे काहीतरी हा झालं मे बी असेल. झालं असेल. नंतर म्हणजे मी म्हणजे विचारपूसही केली, पण ॲक्च्युअल म्हणजे जास्त कोणाला त्याबद्दल इन्फॉर्मेशन माहिती नाही. फक्त एवढंच बोलतात की तिथे म्हणजे लॉंग टाईम बॅक तिथे एक ॲक्सिडेंट झालेला पूर्ण फॅमिलीचं, आणि फॅमिली पूर्ण ऑन द स्पॉट म्हणजे ऑफ झालेली, आणि ती कार खाली पडलेली, ॲक्च्युली दर्यातून खाली पडलेली. ओ. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.